नमस्कार मित्रांनो, आपण होम लोन घेताना काय मिस्टेक करतो ते या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. तर होम लोन घेताना काय होतं आपलं, आपण ज्या ठिकाणाहून आपला फ्लॅट बुक करतोय त्याच ठिकाणाहून आपण होम लोनसाठी अप्लाय करतो. पण काय असतं ना, त्यांचं एक ठराविक 4-5 बँकांसोबत त्यांचा टायअप असतो. किंवा दुसरी गोष्ट आपण काय करतो, ज्या बँकेत आपलं सेव्हिंग अकाउंट आहे किंवा करंट अकाउंट आहे त्या बँकेच्या मॅनेजरला किंवा आरएमला आपण होम लोन संदर्भात विचारतो. तर याच्यामुळे काय होतं, आपल्याला ठराविक ऑप्शन आपल्या समोर राहतात आणि प्रत्येक बँकर किंवा तुम्ही जिथून फ्लॅट बुक करताय तिथले जो कोणी आरएम असेल तो तुम्हाला त्याच्या सोयीप्रमाणे, त्याच्या बेनिफिट प्रमाणे जिथं होम लोन होईल किंवा तो तुमचा त्याच्यामध्ये विचार करत नाही, रेट किती लागेल, चार्जेस काय लागतील. तर त्याच्यामुळे काय होतं, तुमचा इथे खूप सगळा लॉस होऊ शकतो. तर नेहमी होम लोन घेताना तुम्ही अशा व्यक्तीकडे जावा जो DSA वर्किंग करतोय, ज्याचं मल्टिपल बँकांशी कनेक्शन आहे, ज्याचं मल्टिपल बँकेमध्ये कॉन्टॅक्ट आहे, आणि अशा व्यक्तीकडनं लोन घ्या. त्या व्यक्तीला एका बँकशी काही घेणं देणं नसतं. तो तुमच्या प्रोफाईल प्रमाणे जिथं कमीत कमी रेटमध्ये चांगल्यात चांगला तुम्हाला रेट मिळेल, एकदम कमीत कमी रेट, चार्जेस तुम्हाला कमीत कमी लागतील, अशा रेटने तुम्हाला तो होम लोन करू शकतो. धन्यवाद.